हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, असा कोणता प्राणी आहे जो कधीही पाळीव प्राणी नव्हता? ऑप्शन ए झेब्रा, बी माकड, सी घोडा, डी हत्ती. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए झेब्रा. झेब्रा हा प्राणी कधीही पाळीव प्राणी नव्हता. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या देशात कुत्र्याला सांभाळणे बंदी आहे? ऑप्शन ए श्रीलंका, बी ब्राझील, सी मालदीव, डी भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मालदीव. मालदीव या देशामध्ये कुत्र्याला सांभाळणे बंदी आहे. प्रश्न तिसरा आहे, कोणते फूल 36 वर्षातून एकदा उमलते? ऑप्शन ए कमळ, बी नागपुष्प, सी रातराणी, डी रायफ्लेसिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नागपुष्प. नागपुष्प हे फूल 36 वर्षातून एकदा उमलते. प्रश्न चौथा आहे, जगात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या देशात मिळते? ऑप्शन ए पाकिस्तान, बी ब्राझील, सी इराण, डी भारत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इराण. इराण या देशामध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. प्रश्न पाचवा आहे, कोणत्या देशात एकही मूल जन्माला आलेले नाही? ऑप्शन ए श्रीलंका, बी ब्राझील, सी जपान, डी व्हॅटिकन सिटी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन या सिटीमध्ये एकही मूल जन्माला आलेले नाही. प्रश्न सहावा आहे, कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? ऑप्शन ए नागपूर, बी सोलापूर, सी सांगली, डी अमरावती. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोलापूर. सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. प्रश्न सातवा आहे, कोणत्या फळाचे बी खाल्ल्याने मांजरीला विषबाधा होते? ऑप्शन ए स्ट्रॉबेरी, बी सफरचंद, सी आंबा, डी पपई. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पपई. पपई या फळाचे बी खाल्ल्याने मांजरीला विषबाधा होते. प्रश्न आठवा आहे, चिंगममध्ये कोणत्या प्राण्याचे मांस मिसळले जाते? ऑप्शन ए कोंबडी, बी बकरी, सी डुक्कर, डी साप. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डुक्कर. चिंगममध्ये डुकराचे मांस मिसळले जाते. प्रश्न 9 आहे, मादी उंदीर एका वर्षामध्ये किती पिल्लांना जन्म देते? ऑप्शन ए 50, बी 100, सी 200, डी 400. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 100. मादी उंदीर एका वर्षामध्ये 100 पिल्लांना जन्म देते. प्रश्न 10 आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? ऑप्शन ए श्रीलंका, बी थायलंड, सी जपान, डी बांगलादेश. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बांगलादेश. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त बांगलादेश याचे राष्ट्रगीत लिहिले आहे. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा.
व किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.